त्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाल्या। महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात, सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत। लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। बघा, आदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः सांगितलेलं आहे की आज वाटप होणार आहे। आज किती वाजता वाटप होणार आहे, कोणत्या विभागात आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे, किती वाजल्यापासून वाटप सुरू होणार आहे, या सगळ्यांची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कोणत्या लाडक्या बहिणी पात्र झालेल्या आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना मागचे हप्ते येणार आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणींना हप्ता बंद केला गेलेला आहे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघा, मोबाईलवरती आज तुमचा मेसेज येणार आहे। लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला आज 24वा हप्त्याचे जून हप्त्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात हे जमा होणार असल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे। त्यामुळे बहिणी अतिशय खुश झालेल्या आहेत, कारण स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी माहिती दिलेली आहे। कालच त्यांनी माहिती दिली होती की लाडक्या बहिणींना आम्ही पैसे वाटप करणार आहोत आणि त्याची सुरुवात सुद्धा आता होणार आहे। तर आज आहे गुरुवार, आज वाटप होणार आहे। 100% आज वाटप सुरू करणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे। मग तुम्ही म्हणाल की मग दादा आता कोणत्या जिल्ह्यात होणार, किती लाडक्या बहिणी अपात्र, किती पात्र, किती वाजता पैसे येणार, ह्या सगळ्यांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार। त्यामुळे आधी चॅनलला सबस्क्राईब करा। सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण देतो, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण परत हा व्हिडिओ गेला की तुमच्यापर्यंत माहिती पोहोचत नाही आणि दररोज लोक व्हिडिओ टाकतात, आज येणार पैसे उद्या येणार, पण कोण खरं सांगत नाही। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये कमेंट करा कोणाकोणाला मे महिन्याचा हप्ता आला होता, कोणाकोणाला एप्रिल महिन्याचा हप्ता आला होता, कोणाची ई-केवायसी झालेली आहे, कोणता जिल्हा आहे तुमचा, तुमचं गाव कोणतं आहे, हे तुम्ही आधी पहिलं कमेंट करा, म्हणजे मला तुमची अजून माहिती मिळते आणि मग त्याच्यावरती मी तुम्हाला उपाय नक्की सांगू शकतो। त्यामुळे आधी कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा, व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा। कोणाला ज्यांना माहिती हवी, तुम्हाला असं वाटत असेल की ह्याला माहिती गेली पाहिजे, ज्यांना वाटत असेल की आपल्या काकीची, ताईची, सगळ्यांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे, त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करा। बघा, सगळ्यात महत्त्वाची बातमी की मग आज हप्ता होणार का? आज 100% हप्ता वितरण व्हायला पाहिजे, कारण GR येऊन आता 5 ते 6 दिवस उलटलेले आहेत। तुम्हाला माहिती आहे, दरवेळेसची कहाणी आहे ही, ज्यावेळेस GR येतो, GR नंतर 5 दिवसांनी वाटप 100% होतं। त्यामुळे आज वाटप 100% होणार आहे। आज तुम्हाला 11:30 ते 12च्या पुढं तुम्हाला वाटपाला सुरुवात पाहायला मिळू शकते, किंवा तुम्हाला दुपारनंतर म्हणजे 4 ते 5च्या सुमारास सुद्धा वाटप पाहायला मिळू शकतं। त्यामुळं बघा, सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आहे, आज 100% हप्ता यायला पाहिजे, कारण इथं तशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। आता स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे की आज विभागात वाटप होणार आहे। मग तुम्ही म्हणाल नक्की कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत, ह्या सगळ्यांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। तसं जर बघितलं तर ह्यावेळेसची आकडेवारी खरंच धक्कादायक आहे, कारण यावेळेस 92 लाख लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळं खूप कमी लाडक्या बहिणींनाच जून महिन्याचा हप्ता येण्याचे संकेत इथं सरकारने दिलेले आहेत, कारण त्यांनी सुद्धा ते सांगितले आहेत की कारणं वेगवेगळी, जसे की तुमची ई-केवायसी असेल, बऱ्याच लाडक्या बहिणींची ई-केवायसी राहिलेली आहे, बऱ्याच लाडक्या बहिणींनी इन्कम टॅक्स भरलेला आहे, बऱ्याच लाडक्या बहिणींकडे 4 चाकी वाहन आहे, बऱ्याच लाडक्या बहिणींच्या घरात कोणीतरी आता सरकारी नोकरीला लागलेलं आहे। त्यामुळे ह्या गोष्टींमुळं ह्या सगळ्या विभागाकडून त्यांनी डेटा घेतला असल्याचं त्यांनी स्वतः सांगितलं। जसं की RTO विभाग असेल, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असेल, त्यांचं कुठला अजून वेगवेगळे विभाग आहेत, त्या विभागाकडून त्यांनी माहिती गोळा केलेली आहे आणि ज्या लाडक्या बहिणींची नावं त्या लिस्टमध्ये दिसली त्यांनी त्या लाडक्या बहिणींची नावे ह्यातून काढली गेलेली आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे। आता मला असं वाटतं की लाडक्या बहिणींना त्यांनी पुन्हा एकदा संधी द्यायला पाहिजे, ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी राहिली आहे। बऱ्याच लाडक्या बहिणींची ई-केवायसी राहिली आहे, बरोबर का? तर सरकारनं, जसं देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलं होतं की जर ई-केवायसीचा प्रॉब्लेम असेल तर आम्ही पुन्हा एकदा ई-केवायसी सुरू करू। तर माझी सरकारकडे एक नम्र विनंती आहे, मुख्यमंत्र्यांकडे एक नम्र विनंती आहे की तुम्ही कृपया करून पुन्हा एकदा संधी द्या आपल्या लाडक्या बहिणींना आणि त्यांना एकदा पुन्हा ई-केवायसी सुरू करण्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा पोर्टल सुरू करा, म्हणजे ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी राहिलेली आहे त्या ई-केवायसी करतील आणि त्यांचं नाव पुन्हा एकदा पात्र लाभार्थीमध्ये येईल आणि त्यांना पुन्हा एकदा लाभ हा सुरू राहील। आता दुसरा प्रश्न पडतो, मग दादा कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार? बघा, आज आपण जवळपास जर बघितलं तर 13 ते 14 जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू होणार आहे आणि ह्याची सुरुवात जी आहे ती मोठ्या जिल्ह्यांपासून होणार आहे। मोठे जिल्हे म्हणजे कोणते? जसे की पुणे असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, नाशिक असेल, बीड असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, सोलापूर असेल, असे मोठे मोठे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे, जिथं जास्त लाडक्या बहिणींची संख्या ही आहे, जास्त पात्र लाडक्या बहिणींची संख्या जिथं आहे। कारण भरपूर लाडक्या बहिणींचं आपण जर बघितलं गेला
2 दिवसात न्यूज आली होती की काही मोठ्या जिल्ह्यातनंच लाडक्या बहिणीची अपात्र करण्याची संख्या सुद्धा जास्त आहे. त्या जिल्ह्यांमध्ये वाटप हे होणार, पण भरपूर कमी लाडक्या बहिणी होणार, कारण तिथं अपात्राची संख्या जास्त आहे. आता तुम्ही म्हणाल मग दादा आम्हाला पात्र होण्यासाठी काय करावं लागेल? पुन्हा एकदा आहे, पहिलं तरी KYC तो तर आता सध्या ऑप्शन नाहीये, पण अर्ज पडताळणी तुम्ही करू शकता. एक फॉर्म भेटतो लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू करण्याबाबत, तो तुम्ही घेऊन भरून द्या. तो कुठे भेटतो? तर महिला व बालविकास विभागामध्ये सुद्धा जाऊन भेटू शकता तुम्ही, किंवा तुमच्या अंगणवाडीमध्ये सुद्धा जाऊन तुम्ही हा फॉर्म घेऊन त्याच्यामध्ये माहिती भरा आणि त्या माहितीसोबत तुमचे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट द्या, त्यासोबत सही करून मग ते तुमचे अर्ज पडताळणी करतील. आणि जर तुम्ही त्यांच्या अटींवरती जर तुम्ही बरोबर असाल तर मग तुमचं नाव पुन्हा एकदा पात्र लाभार्थीमध्ये येईल आणि तुम्हाला हा लाभ सुरू होणार, 100% परत लाभ सुरू होणार. त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करणं हे आपलं काम आहे, कारण त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवा. लाभ पुन्हा कसा सुरू करायचा, काय प्रॉब्लेम आला तर काय करायचं, हे सगळ्यांची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आणि अशाच प्रकारची सगळ्यात महत्त्वाची माहिती ही आपण देत असतो. लाडकी बहीण योजना असेल, कुठली इतर योजना असेल, त्याच्याबद्दल सुद्धा जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा. बघा, कमेंट केलं तरच मला कळणार आहे, त्याच्यावर तरच मी तुम्हाला त्याच्यावरती सोल्युशन देऊ शकणार. त्यामुळे पटापटा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.